श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस खूप छान आहे, ते म्हणजे 16 जून. तर आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही जागेच आहोत, शंभू पण जागाच आहे. तर ते कसं झालं ना, आम्ही कधीच संध्याकाळी सेलिब्रेशन करत नाही, पण आम्हाला फोटो काढायचं होतं, ॲनिव्हर्सरी फोटो शूट करायचं होतं, पण ते काही झालंच नाही आमच्यानं. मग म्हटलं आपण घरीच केक ते आणून थोडेसे व्हिडिओ ते आता नवीन ट्रेंडिंग निघाली ना, ते केकला मेणबत्ती लावायची, फूल द्यायचं, पुन्हा चॉकलेट द्यायचं, तसं व्हिडिओ शूट करूया म्हटलं घरीच आपण. मग मी अशी छान अशी तयार झालेली आहे. तर ही शंभूच्या बड्डेची साडी एकदा पण म्हणजे नेसण्यात आलीच नाही, शंभूच्या बड्डेलाच नेसली होती. तर म्हटलं त्याच्या फोटोशूट करायचं. खूप छान साडी आहे बघा, व्हिडिओमध्ये पण खूप मस्त साडी आहे. तर आरतीचा मुहूर्त लागलेला आहे नेसायचा. तर छान असा मेकअप केलेला आहे, कसा केला नक्की सांगा. छान घरीच मेकअप केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्हाला दाखवते. त्यांनी डेकोरेशन खूप मस्त म्हणजे खूप मस्त केलेलं आहे. तर त्यांनी संपूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. शंभू बेजार करत होता, मी आवरीत होते, तरी पण खूप मस्त त्याने डेकोरेशन केलं. आता ते पण रेडी झाले. तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते कसं केलं. तर चला तर मग पण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे काय असं काय ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशन केलेलं आहे कमी वेळेत, पण खूप मस्त लाईटिंग सगळं ते विकत फुगे ते आणले होते. खूप मस्त असं डेकोरेशन केले. लाईट बंद केला होता, खूपच भारी दिसत होता. आणि शंभू इथं डान्स करून दाखवत होता मला डेकोरेशन समोर. इकडे ना शंभूचे पप्पा पण तयार आहेत, व्हाईट कलर शर्ट घातले. थोडंसं तुम्हाला ना डार्क वाटत असेल, कारण ना हे माझ्या फोनमध्ये शूट केलेलं आहे. कारण त्या ना आयफोनमध्ये ना आमचे रेसिपीचे शूट केलेले आहेत, तर ती फुल होऊन जाते, म्हणून ब्लॉगला थोडी जास्त लागते. म्हणून आम्ही आयफोनमध्ये शूट केलं नाही, माझ्या साध्या फोनमध्ये शूट करते. पण थोडंसं तुम्हाला डार्क दिसत असेल ते समजून घ्या तुम्ही. तर शंभू पण अजून झोपला नाही बघा. त्याला वाटायला मम्मीचा बड्डे आहे काय की इथे व्हिडिओ शूट ते करायला. खूप मदत करायला आहे. कधी मार खाते, कधी कलमा, पण खूप छान वाटायले. तर मस्त आम्ही दोघांनी मेकअप केलेला आहे. आम्ही दोघं पण कशी दिसायला नक्की कमेंट करून सांगा. हाय बाय काय ते. आम्हाला ना भरपूर साऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या तुमचा. हे दुर्गा ते रेसिपीचा डायलॉग आणून दाखवायचे ते दुर्गा. तर मग बघत राहा, व्हिडिओ खूप मस्त होणार आहे. Sad how the feelings go away. We were in love, but now it's over. So केक आणलाय, खूप मस्त केक. आधीच सांगितलं म्हणजे घरगुती केक आहे, घरगुती केक करून दिला. कारण बाहेरचा केक आणला ना ते खाऊ वाटत नाही. दिसायला छान आहे पण ते खाऊ वाटत नाही, तसं आंबट वासणार आहे. म्हणून ना मी घरगुती माझ्या बहिणीच्या फ्रेंडकडून करून घेतलं मैत्रिणी. हे असं काही मी इथं केक पशी डेकोरेशन केलेलं आहे. गुलाबाच्या पाकळ्या आणि थोड्याशा ते पिवळ्या फुलाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. खूप मस्त केक केलेला आहे. मला तर केक आवडला. ॲनिव्हर्सरीला असा साधा सिंपल केक छान दिसतो. 5 वर्ष आमच्या लग्नाला कंप्लीट झालेले आहेत आणि डेकोरेशनला तर बघायचंच काम नाही. घरचा डेकोरेटिव्ह आहे आमचा.
सगळ्यांना. छान अशी सकाळ झालेली आहे. तर रात्रीचं उशीर झाला, 2-2:30 वाजलेले झोपायला, त्यामुळे ना सकाळी पण खूप उशीर झाला उठायला आणि स्वयंपाकाला पण उशीर झाला. त्यांना पण जायचं ड्युटीला, आज काही त्यांना सुट्टी नाही आणि पुन्हा गडबड असली ना तर मुद्दाम त्या दिवशी पाणी सुटणार म्हणून पाणी गडबडीनं भरलं. टाक्यात ते स्वच्छ धुवून, कारण गेल्या वेळेस पण अर्धच पाणी भरलं होतं, म्हणजे जे भरले आहे तसंच राहू दिलं. तर आता ना सगळ्या टाक्यात ते भरून पाणी भरलं, आंघोळ तेच केली, देवपूजाचं पण झालेली आहे आणि आता स्वयंपाकाला पण लागलेली, कारण त्यांना पण जायचं आहे. तर म्हटलं रात्रीच मी गुलाबजामुन केले होते. रात्री मी काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही, पण सकाळी दाखवते, कारण म्हटलं छान तोपर्यंत मुरतेत. रात्री काय मुरले नव्हते. तर गुलाबजामुन केले तर आता सकाळी मस्त आलूची भाजी, पोळी आणि भात केलेला आहे आणि छान अशी देवपूजा झालेली आहे. घरात प्रसन्न वातावरण झालेलं आहे. तर खरंच ना खूप छान वाटायले आज. मस्त आज ॲनिव्हर्सरी आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे आणि कसे 5 वर्ष गेले कळायला पण नाही आणि खूप व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इतकंच म्हणते आता. शंभू तर अजून उठलंच नाही, कारण शंभू आम्ही जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत झोपला नव्हता. प्रसन्न वातावरण होतं. तरी पण अजून माझं स्वामी चरित्र 3 अध्याय वाचायचे राहिले. तर इकडं असे मस्त गुलाबजामुन केलेले आहेत, छान असे, पण खाईन मी पण. खूप मस्त झालेत गुलाब. शंभूच्या पप्पाला आता विचारूया मला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय देणार आहेत म्हणून. त्याची रिॲक्शन बघा तुम्ही, काय म्हणतात का. होय हो ओ, मला गिफ्ट काय देणार आहेत तुम्ही, काय देणार आहे? कधीच मनानं असा प्लॅन करत नाहीत, गिफ्ट देत नाहीत, खरंच दिलं नाही. मागं लागून त्यांच्याकडून गिफ्ट घ्यावं लागते. एका ॲनिव्हर्सरीला फक्त गिफ्ट दे, मला घडी दिलेली गिफ्ट, पुन्हा त्यांच्या मागं लागून घ्यावं लागते, हे द्या मला, ते द्या मला. गिफ्ट मनानं कधीच प्लॅन करत नाहीत. तुमचे पण असेच करतात का नक्की कमेंट करून सांगा मिस्टर. बोला ना, काय देणार आहेत गिफ्ट. तुम्हीच आहेत गिफ्ट. हे गिफ्ट आहे. तर गिफ्ट बनवले शंभू आहे. आता ॲनिव्हर्सरीचा काय काय प्लॅन होते, अजून कुठं बाहेर जाणं होते का काय. केंद्रात पण जायचं होतं मला पाया पडायला, पण सकाळी ना टाईम भेटत नाही, कारण स्वयंपाकाची ते गडबड असते. म्हटलं ते आले ना सांच्यापारी संध्याकाळी तर जाऊन यावं केंद्रामध्ये दर्शनासाठी स्वामीच्या. तर आता स्वयंपाक करते, कारण जाण्याची गडबड आहे. तुम्ही म्हणता जाण्याची गडबड म्हणायली, पण खरंच गडबड आहे, कारण त्यांना ट्रेन आहे 10:30ची. सकाळी केक खायचा नसतंय. शंभू उठला की केक खायला आलाय बघा. उठलायच उशिरा. भात केलाय, भात देते मी, भात देते ना तुला. शंभू केक खाऊ नको हा. सकाळी आधी ना तू जेवण कर, भात खाय. तुम्ही म्हणलात म्हणा केक खा म्हणून त्याला. ते म्हणाला पप्पा म्हणजे केक खा म्हणून. प्लेट घेऊनच आलाय बघा ना खायला केक. शंभू भात खायचा असते बरं का आधी. मग ते तुझं त्याशी कसं पोट दुखू लागलं, कुरकुरे खाल्ले ना सकाळी तसं पोट दुखत असते. काय हो काय हो आला कधी रात्री झाला आपण ठेवला होता, लपून ठेवला होता. काय नाही छुप्पन चोर काय देते, छुप्पन चोर निघे, काय मला इथे येत नाही. चोर निघाले. आता तुम्ही आणले, तुम्हीच लावले. कधीच मला ना गजरा आणत नाही, फक्त पहिल्यांदा ॲनिव्हर्सरीला गजरा आणलाय, पण ते पण फ्रीज मध्ये ठेवलं, मला माहित पण नाही काय झालं. करा स्वयंपाक कर. इकडे शंभूच्या पप्पाला जेवायला वाढले भात, आलूची भाजी, गुलाबजामुन आणि पोळी. तर आता इथं शंभू जेवाय बसलाय, शंभूचे पप्पा पण जेवण करायलेत. आणि सगळे रेसिपी चॅनलमध्ये म्हणतात तुम्ही नुसतं रेसिपी ऐका ना, सगळे रेसिपी चॅनल रेसिपी टाकल्या म्हणते ती एकदा खाऊन पण दाखवा.
तर त्यामध्ये काय 1.5 मिनिटात शूट घेणं होईना, पण ह्या ना मोठ्या व्हिडिओमध्ये सांगा कसं झालंय तर. पोळी भाजी काय, तू केक खाय. मस्त झाली भाजी. खरं सांगा. शंभू जेवण करीत नाही, आता उठलं तसं केक खाल्लाय आहे ना. तुझ्या प्रत्येक भाज्या एकदम उत्तम छान असतात. हालू नको कॅमेरा शंभू. तशी ही पण भाजी नंबर 1 आहे. म्हणजे काही म्हणू शकत नाही आता मी. शब्द फुटणं शब्द फुटणार आता काही काय म्हणणं तर नाही. खरंच म्हणजे पण छान झालेलं. जे छान आहे आम्ही ते खोटं छान. बोलणार बरं का. कधी अशी भाजी केली ना तर म्हणजे हॉटेलला जायची गरज नाही, पण कधी मला पण आराम भेटायला पाहिजे. आज पण anniversary जायचं आहे. बरं जाऊ द्या. मग तुम्ही म्हणला तर गिफ्ट, मी म्हणाले गिफ्ट. हम्म. तर गिफ्ट काय देणार आहेत? Surprise आहे. Surprise तर सांगत नसतात. बरं करा मग जेवण. मध्ये ना व्हिडिओ शूट करून झालं नाही, कारण जेवण झालं सगळं काम ते आवरलं, झोप लागली आणि व्हिडिओ शूट करणं नाही झाला. 5 वाजता ते पण पार्सल, एका प्रमोशनचं पार्सल आलं, तेव्हा जाग आली. तर मग तितक्या शंभूचे पप्पा पण आले. तर शंभूचे पप्पा म्हणले बाहेर आपण डिनरला जाऊया. तर आता ती तयारी चालू आहे आमची. आणि पुन्हा म्हणलं होतं शंभूचे पप्पा आल्यावर केंद्रात दर्शनाला पण जायचं होतं स्वामीच्या. तर आता केंद्रातून दर्शन करायला जायचं आणि तिथून मग आपल्याला जेवायला जायचं आहे आम्हाला हॉटेलमध्ये. तर आम्ही ना जास्त करून जात नाहीत हॉटेलमध्ये जेवायला. कधी असं बड्डे, लग्नाचा वाढदिवस काही जर असला तरच जातो आम्ही, असं विनाकारण कधी पण असं नाही जात. तर मग आता जेवायला जायचे, तर आता रेडी होत होतो आम्ही आणि स्वामीचं दर्शन पण घ्यायला जायचं. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. सर्व आवरून आता इथं केंद्रात आलेलो होतो आम्ही. सकाळी जायचं होतं दर्शनासाठी, पण सकाळी काही येणं झालं नाही गडबडीत. म्हटलं आता जेवायला जायचं तर जाते वेळेस आपलं स्वामीचं दर्शन घेऊन येऊया. तर स्वामी केंद्रात आलं ना, खूप म्हणजे खूप मस्त वाटतं आहे. इथून उठा वाटत नाही. आणि केंद्र ना खूपच भारी आहे बघा, तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. खूप मस्त असं हे केंद्र आहे. आणि इथं मधात गेल्यानंतर खूपच प्रसन्न वाटते. मधातून बाहेरच येऊ वाटत नाही इतकं मस्त वाटते. ते बाजूची साईडनं खूप मस्त केलेली आहे मंदिरात. तिथून मग लगेच आता आम्ही जेवायला आलो हॉटेलमध्ये. बरं झालं आज तर नशिबानं टेबल भेटला नाही, तर टेबल भेटत नाही लवकर जेवायला आले हॉटेलमध्ये कधीच. तर इथं ऑर्डर ते दिली. शंभू खा 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 मम्मीला दे मम्मीला. जेवणामध्ये मस्त असा काजू मसाला आणि कडक अशी तंदूर घेतली होती. पनीरची तर आपण नेहमीच भाजी खातो, पण म्हणला काजूची घेऊया. तर खूप मस्त टेस्ट होती भाजीला. आणि तंदूर पण खूप जास्त कडक होते आणि गरमागरम होते. आणि खूप भूक पण लागलेली होती, म्हणून पटकन असं जेवण केलं. खूप मस्त अशी टेस्ट होती. ते इथे शंभूला ना ज्यूस घेतला आहे. टेस्ट कशी आहे भाजीची? आहे बरी, पण तेवढंच बायकोला बाहेर मी जसं करते तशी नाही. तशी नाही. मग हॉटेलला कसं काय आलं जेवायला? बायकोला आराम भेटवून आराम देते होय. एरी बायकोला हे कर ते कर करत असतो. तेवढं जरा जेवणानंतर लगेच मग इथं पान खायला आलो. इथलं पान न खूप मस्त असतं. तुम्हाला मी समोर दाखवते पान किती छान आहे बघा. तर तितकंच महाग पण आहे पान. गुरु ही डिश कशी खायची माहिती आहे का? काय नाही, सोपं आहे. असं धरायचं. हा तर जेवण ते झालीत, आता आम्ही घरी चाललो. मस्त पोटभर असे जेवण केले. खूप मस्त असा छान असा दिवस गेलेला आहे. आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे मी घरी गेल्यावर पण. तर कोणची खुशखबरी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग घरी जाऊ.
तर आम्ही घरी जेवून आलेलो आहोत. तर घरी आल्या थोडीशी लाईट गेली म्हणून थांबले होते. पण आज ना खूप मस्त अशी गोष्ट घडलेली आहे आणि ते पण तुमच्या सपोर्टमुळं. तर आमचे ना जास्त काही वेळ घेत नाही. आमचे इंस्टाग्रामला ना 100K झालेले आहेत आणि तुमचं खूप मोठं असं गिफ्ट आम्हाला मिळालेलं आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळे ते शक्य झालेलं आहे. तर मी आज खूप खुश आहे. खरंच खूप मेहनत केली आणि आज तरी दीड वर्षानंतर आमचे 100K झालेले आहेत. खूप मेहनत केली आणि आज त्याचं फळ भेटलेलं आहे. खरंच इतक्या लवकर होते म्हणून वाटलंच नव्हतं, पण झाले. आम्ही मेहनत केली आणि तुमचं सपोर्ट केलं. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अॅनिव्हर्सरीचा तर पुन्हा अशाच नवीन ब्लॉग घेऊन भेटूया. धन्यवाद. तुम्हाला मी ना व्हिडिओ दाखवते थोडासा 100K झालेला. इंस्टाग्रामला 100K झालेली आहे. तर खूप मस्त अशी प्रोफाईल दिसत आहे आणि खूप आनंद वाटते बघा. खूप मस्त हे आकडा आहे आणि मोठा पण आकडा आहे आणि आमच्या मेहनतीचं फळ आहे. आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन ब्लॉग आणि रेसिपीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन जर कोणी आलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.